शेतकरी बांधवांनो, तुम्ही हे बघा, एक निरीक्षण आम्ही घेतले आता. ह्या ऊसाचं जे आहे ते हे मिडरीप दिसायला हे मागचं बाजूच आहे, पाण्याच्या मागची बाजू आहे. थोडंसं मी झूम करून दाखवेन. बघा आता हे जे दिसायले ना, हे कापसासारखी हे जे आहे हे आवरण आहे कापसासारखं, हे बाजूला निघाल बघा, हे कापसासारखं आवरण. आणि त्याच्या खाली जे आहे ते असे हे बघा, हे आता हे जे आहे हे एकदम बारीक 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 छोटी जी अंडी दिसत आहेत ना, तर ही अंडी आहेत पायरिला नावाचा जो काही कीटक आहे आपल्या ऊस पिकामध्ये. गेल्या वर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ऊस पिकाचं ह्या कीटकानं नुकसान केलं होतं. जर आपण ऊसामध्ये फिरत होतो त्यावेळेस असं किडे असे दोन टोपण्यासारखे किडे असायचे विटकरी रंगाचे, ते उडायचे. तर त्याची ही अंडी आहेत. तर सांगायचा उद्देश हा आहे की अशा पद्धतीनं थोडंसं शेतामध्ये फिरून अशा पद्धतीचे जे काही अंडी आहेत तर ते आपण काढून जे आहे ते हे नष्ट करून टाका. ह्याला जे आहे ते चेंबून टाकून जर ह्याला नष्ट जर केलं तर आपण ह्या किडीचा जो आहे तो आउटब्रेक होणारा पुढं भविष्यात कमी करू शकतो आत्तापासूनच. तर हे अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे आम्ही आत्तापासूनच म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही प्लॉट व्हिजिट केल्या, पाहिल्या. परळी तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला ह्या किडीचा जो आहे तो आत्तासुद्धा प्रादुर्भाव दिसतोय. ही रस शोषण करते ही कीड, आणि रस शोषण केल्यामुळं जे आहे ते आपलं पीक जे आहे ते पिकातलं पानातलं रस शोषण झाल्यामुळं आपलं पीक जे आहे ते त्या ठिकाणी कमजोर बनतं. तिथं अन्नद्रव्य तयार करायच्या कार्यक्षमतेवर जे आहे ते विपरीत परिणाम होतो. आणि मग पुढं आणखीन बरंच जास्त जर मोठ्या प्रमाणामध्ये रस शोषण झालं तर ह्याच्यातलं जे काही अन्नरस बाहेर येऊन त्याच्यावर मग बुरशीजन्य म्हणजे काही बुरशी त्या ठिकाणी वाढतात, आणि पानंसुद्धा काळसर जे आहे ते पडायला चालू होतात. आणि मग एवढा मोठा आउटब्रेक होण्यापूर्वी जे आहे ते आपण थोडंसं लक्ष द्यावं. आणि जसं मी हे दाखवतोय आता, हे झूम केलंय, असं बघताना आपण नॉर्मल पान बघताना असं जे आहे ते पानाच्या खालच्या साईडला अशी कापसासारख्या ह्याच्यामध्ये लादीमध्ये जे आहे ते ही बारीक बारीक चिटकून अंडी जी आहे ती ही दिली जातात. तर ह्याचं व्यवस्थापनासाठी जे आहे ते आपण आत्तापासूनच उपाययोजना थोडं शेतामध्ये फिरून हे जे आहे हे अंडी जे आहे ते आपण नष्ट करावी, जेणेकरून पुढचा जो काही होणारा आउटब्रेक आहे, नंतर मग मोठा ऊस झालेला असतो, मग त्याला फवारणी करायची म्हटलं की शक्य नाही, आपल्याकडे ड्रोन उपलब्ध नसतात, पाऊस पडला की ऊस पडतो. आणि मग हे सगळे पुढचे जे काही भविष्यातलेही धोके जर आपल्याला हे करायचे असेल तर आत्ताच हा जो काही ऊस आहे, ऊसामध्ये जे आहे ते आपण त्या ठिकाणी जे आहे ते निरीक्षण घेऊन शेतामध्ये फिरून अशा पद्धतीची अंडी जेवढी काही आपल्याला नष्ट करता येते तेवढं नष्ट करावं.